आमची लव्ह स्टोरी बघून अनन्याच्या आईवडिलांची काय रिॲक्शन होती? खाली बघून चालायला लागते काय, सापची भीती असते. तुम्ही केळ्याच्या पानावर मटण का खाल्ला? तुला त्या ब्लॉग मध्ये रडताना बघून आम्हाला खूप रडायला आलं. कोथमीर बघ आधी. अरे ओ बापरे. नंतर बघ त्याला पहिला खोल काय आहे बघ याच्यात. तो यासाठी सरप्राईज आहे. खोल तर सरप्राइज है तुम्हारे लिए, खोल के देखो. माझ्यासाठी आहे. तुमची पॅन्ट आहे ही. मला तर आणतच नाही असली पॅन्ट. ये इसके लिए थोड़ा बड़ा होना लगता है, उम्र से नहीं अक्कल से. चालेल तुला आणले का तुझे साईज? तुझी साईज आहे बघ की. मग माझी साईज असू द्या की, पण घेतली तर तुमच्यासाठी आहे ना. पण ती बॉयज आहे, नॉट गर्ल, म्हणजे माझीच. टाइम पास नाही केला तर पास कसं होईल टाइम? घे तुझ्यासाठी. घे ना, घे. पडशील, फाटील. हे बघा जीन्स कसे आहे सांगा. नाही काली नाही, ही ग्रे कलर आहे. काय मैं गोरा हूँ और ये पैंट ग्रे है, नॉट काली. टूट गया मैं तो टूट गया. ये ले या मारून देईन. ये रको टिश्यू. चहा ठेवलाय, हे बघा चहा ठेवलाय. आणि हे बघा काय आले सामान. तर इथं आता लागणार आहे पाईपमधून गॅस. ते आलंत माणसं पाईपमधून, त्यांनी येणार आहे. सॉरी तेच की घ्यायची नाही. हां गॅसची पाईप लागणार आहे आणि त्यातून गॅस येणार. आता हे सिलेंडर बंद होणार आहे, त्यासाठी त्याने आल्यात आता लावायला. त्यांनी लावणार होते, त्यांना म्हटलं सगळीकडे चालू झालं. सो गाईज जे आहेत UP मधून, आणि आता ह्याने गॅसचे पाईप फिटिंग करायलात. आणि हे आपले फॉलोअर्सच आहेत, त्यांनी बघतात व्हिडिओ. देखते हो आप? अरे वा, थँक्यू. अच्छा नाही बघा, थँक्यू. कब से चालू होगा ये? हाँ गैस. अरे बाप रे, और टंकी वो? अरे बाप, अरे देवा. वो टंकी का खाली करने का फिर अब भी बंद ना हाथ से? अभी तुरंत बंद होने वाला। सब जगह चालू हो गया? हाँ अभी चालू है ना। अरे बाप रे, तो पूरा ही मैंने चबायरा ही चालू किया इधर का। ये सब ये चालू किया, इसके उधर का चालू किया, वो लाइन पूरी चालू की। बाप रे. हे आणून तर पाईप ठेवली होती, आणि यातनं कनेक्शन आणून इकडं आणून डायरेक्ट गॅसला जॉईंट होणार. आमच्या इकडे तर लागले, तुमच्या इकडे लागले की नक्की सांगा. आपके इधर लगा क्या उधर? हमारा तो चालू है। चालू है यही पाइप से? पाइप से चालू है। बाप रे, पाइप से पानी, पाइप से गैस, सब है ना. इस साइड से आलू घुसेगा, उस साइड से सोना निकलेगा. त्यांना हे चहा देतो काय, चहा आणि खारी है ना. होल पाडले गाईस, पण पाईप येणार आणि गॅसला जॉईंट होणार. सिलेंडर यायचं बंद होणार आहे आजपासून. बाय बाय टाटा गुड बाय गया. काय बदाम? माल नको बे. अरे खा. हे माल नको बदाम. अरे खा. तुझी बायको आल्यास ना, तुझी बुद्धी कमी झाली. आलाय कुठला? वाह क्या ऍक्टिंग कर. तुला कोण बुद्धी आली तर आली. कोथमीर बघ आधी. अरे बापरे, कोथिंबीर बघा काही. कसली आले मग? पप्पा येऊन काढतात रे, आणि लावले पप्पाने पूर्ण कोथिंबीर आली. तिथं वर लावल्या, ती कशी आली नाही बघ. हा बांधायलाच इथे कडेला लावायची, बांधाच कडे टोकाला लावले ना, ती नाही आली. कडायला लावायचे. शेळीचे जुळणी झालेले हे गाईज. आणि इकडे मम्मी गेली आता भोपळ्याच वेळ बघायला. स्वीट कॉर्न नाही, स्वीट कॉर्न दोन्ही लावलेले. हो हे कुठले? बापरे, बघ
हे बघ बाजरी बघ. हे बघा, हे बाजरी बघा किती भारी आले. हे बाजरी आहे, हे ह्यातनं बियातनं येतं का? ही वाळते का? बाजरी आहे का काय वेगळं दिसायला लागली रे. ही आम्हीच कन्फ्युज आहे. हे काटू की तसं बाजरीच असेल रे, काय माहिती, आपल्याला पहिल्यांदा लावले आम्ही. हे बघा गाईस, आयुष्य रे. आणि मग कंचवा किती आले, बुड्डी के बाला. बाबा सांगतो, सगळ्यांनी आता पेरले बाजरी आणि आपली आता एवढे एवढे आहे. आणि आपली बघ बाजरीला आम्ही आधीच लावली होती ती शेळीसाठी, त्यामुळं सो आता आम्ही तिघ जण. थकून जायचं झाडं पण किती झालं बघा, शेंगाची झाड, शेवरी पण आली या साईडला. या साईडला लावायला राहिली बघ, लावलाय ना. पण आज शेवरी पण लावायचं मी त्याला. होय, शेवरी पण लावायची. दोन साईडला ही होते, अरे इथं शिवर लावले ना बिया पडतं ना आणि सगळं काढा पडायला लागतं. तसं नाही. सांगतो एवढी झाली शेवरी कटिंग. हा मग इथलं फुटवा आलं एवढी आलं झाली. कटिंग. इधर बघा काय? खा. हे मला नको बदाम. अरे खा बायको आल्यावर ना बुद्धी तुझी कमी झाली आहे. मोसम मस्ताना आहे गाईज, बायको नसताना. चहासाठी गवती चहा आणलाय मम्मीने. हे बघा, किल्लीसाठी लॉकर बघा आमचा. डिक्की उघड, डिक्की आतोल. इलेक्ट्रिकचा फायदा बघितला का लावून गावते बघा कशी मम्मी. गाईज सीट खराब करायची का? सीट खराब करायची. मला सीट असू या, कपडा असू या, घरात सगळं चांगलं पाहिजे, गाडी असू व्यवस्थित. पाहिजे. रोज गाडी पण धुते. होयच की, तूच धुते. सकाळची मम्मी रोज पाणी आल्यावर गाडी धुते गाईस. हे साईडने आता पावसामुळे आम्ही बाहेर जातोय आणि घाण होते ना, ते रोज धुते. आम्ही इथं बसून लावत होतो, मी आणि अतुल तिकडं असं लावत येत होतो. बघितल्यानंतर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये आधीच्या. वाव, किती क्लीन झालं भारी. हां, मग बेडवर लावायचे असतात ना, आपण खाली लावले काय? बरोबर आहे, किती भारी लावलं शेंगा गाईस. आता जरा जंगल झाले. खाली बघून चालायला लागते गाईस. सापची भीती असते, साप लय खतरनाक काम आहे. तर मम्मी सगळे आपले नेबर्स आहेत त्यांना पालक शेतातनं आणलेली ऑर्गॅनिक पालक द्यायला लागले सगळ्यांसाठी. आता वेळ आहे, जे तुम्ही विचारला होता त्याचं उत्तर द्यायचं. माझी लव्ह स्टोरी बघून अनन्याच्या आईवडिलांची काय रिॲक्शन होती. तर दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की लव्ह स्टोरीचा ब्लॉग बघितला का. तर त्यांनी म्हटलं की तू लव्ह स्टोरीचा ब्लॉग का टाकला. मी म्हटलं का तुम्ही बघितलं नाही का. ते म्हणले बघितला, पण आम्ही रडून पूर्ण ब्लॉग बघितला. रोहिणी, पप्पा आणि आई तिघं पण रडत त्यांनी ब्लॉग बघितला. आधी रोहिणीने ब्लॉग बघितला, मग तिने पप्पाला फोन करून सांगितलं की तुम्ही ताईचा ब्लॉग बघितला का. तिने लव्ह स्टोरी शेअर केलेली आहे. ब्लॉग चांगला झाला. तुला त्या ब्लॉगमध्ये रडताना बघून आम्हाला खूप रडायला आलं आणि चांगलं पण वाटलं. आणि आता जे काही आहे ते बघून ते लय खुश आहेत. आणि शिव आणि आई त्यांचं पण तसंच होतं, सेम दोघांचं पण. आई पण तसंच म्हणते. आई पण स्टार्टला तसं म्हणली, फोन केल्या उचलल्या म्हणली की आज तू मला लय रडवलंस असं म्हणली. त्यांचं एक रिॲक्शन होतं की हा जे खुशी की असं म्हणले ते जे झालं ते चांगलंच झालं. आणि हे सगळ्यांच्याच लाईफमध्ये होत असते. म्हणजे उद्या जाऊन तुम्ही पेरेंट झाला तर तुम्हाला पण त्या गोष्टी असणार, म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला फेस करावं लागणार. सो मी फेस केला आणि मला वाटलं, म्हणजे त्यांनी म्हटले मला होत होतं तसं, पण नंतर मला कळालं की जे काय माझ्या मुलगीने केलंय ते सगळं अजयने दिलेला शब्द पाळलेला आहे असं पप्पा म्हणले. हा, जे मी शब्द तिथे बोललो होतो आम्ही पप्पासोबत की टेन्शन घेऊन सगळं चांगलंच होईल. चांगलंच होईल. पण पहिल्यांदा विश्वास नसते, त्यामुळे नंतर मग त्यांना थोडा विश्वास पण आला. सो सगळं चांगलं झालं. कशाला ब्लॉग केला, नाही करायला पाहिजे होतं. म्हणलं मग आता नाही तर कधी रिव्हील करायचं, कारण आपण सगळ्यांसमोर सगळं रिव्हील करूनच केलं होतं ना. असं लपवून काहीच ठेवलेलं नव्हतं, मग सांगायला कशाची भीती आहे. शेवटी त्यांनी बोलले की चला भारी वाटलं थोडं आम्हाला पण बघून, असू दे म्हणले. आणि त्यांनी सगळ्या कमेंट्स पण वाचल्या. त्या म्हणल्या किती मस्त मस्त सगळ्यांनी कमेंट्स म्हणजे पाठवलाय. तर त्यांनी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू पण बोलायला सांगितलं. तर पप्पाकडून तुम्हा सर्वांना थँक्यू सो मच. इथल्या घरी पण सगळ्यांना ब्लॉग आवडला, मम्मी पप्पा अतुल सगळेच. आणि तुमचे कमेंट वगैरे त्यांनीही वाचले की खरंच किती भारी सपोर्ट दाखवला आहे सगळ्या, तुम्ही किती प्रेम दाखवले ह्या लव्ह स्टोरीला. सो अजून कोणी बघितलं नसलं तर नक्की बघा. आणि आमच्या दोन्ही फॅमिलीला भारी वाटला ब्लॉग, जी कोणी स्टोरी आतापर्यंत बघितली नव्हती. बिर्याणीच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिले, तर त्याच्यावर आम्हाला खूप कमेंट आल्या की तुम्ही केळ्याच्या पानावर मटण का खाल्ला. आम्हाला हे माहीत नव्हतं. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण तेलुगू पिक्चर वगैरे बघतोय आणि तमिळनाडूला ते सगळं केळ्याच्या पानावरच खाल्लं जाते. म्हणजे पूजेला पण आपण केळ्याचं पानं, केळ्याचं झाडच महत्वाचं आहे. रीलमध्ये पण किती वेळा
सुद्धा बघितलंय केळीच्या पानावर असं ते मटणात काय म्हणतात बिर्याणीची हांडी सगळी होती हा वतलेली खाल्लेली असं आपण बघत आलोय ना, त्यामुळे ते आम्हाला काही वेगळं वाटलं नाही. आणि तुमच्या कमेंट नंतर कळालं जाणवलं की अरे असं आहे का पूजा. पण केळ्याचं पान ही केळीच्या पानावर प्रसाद खाल्ला जातो. तर हे बरोबर आहे, केळ्याच्या पानावर प्रसाद पण खाल्ला जातो. पण आम्ही म्हणजे जे आम्हाला दिसलं रील मध्ये म्हणा, व्हिडिओत म्हणा, पिक्चर मध्ये लहानपणापासून बघत आलोय आपण. आणि साऊथ मध्ये पण त्याच्यावरच खातात अजून पण. त्याच लग्नात जेवण पण केळीच्याच पानावर सर्व केलं जाते. मग आम्हाला असं वाटलं की सगळं चालतंय, मग आपण पण घरी आपल्या म्हणजे एक आवड असते ना आपल्याला केळीच्या पानावर खायचं. इडली डोसा तर आपण खातोच, मग त्यामुळे आम्ही म्हटलं खाल्लं की मस्तपैकी बिर्याणी वगैरे सगळं करून खायचं. तर काही इथून पुढे आम्ही लक्ष ठेवणार. ह्यात काय वाईट नाहीये, हे सांगायचं होतं तुम्हाला की खरंच आधीचे लोक केळ्याच्या पानावरच सगळ्या गोष्टी खात होते. त्यांनी मटनही खात होते, व्हेजही खात होते, नॉनव्हेजही खात होते. आणि फक्त आम्ही जरा असं थोडंसं नेक्स्ट टाइम तसं नाही करणार. आहे की नाही? म्हणजे इथून पुढे आम्ही तेवढं पाळू की केळीच्या पानावर फक्त आपण साधंच जेवण जेऊया. आणि महत्वाची कमेंट की तुम्ही बिर्याणीमध्ये बीट का वापरलं, मग ते बीट टाकल्याच्या नंतर बिर्याणीला गोडवा आला असेल, ती बिर्याणी गोड झाली असेल तर तुम्ही सांगा बिर्याणी कशी झाली होती. तर गाईज असं काही नाही की बीट एवढा पण गोड नसते. गोड असते पण एवढं पण गोड नाही. ते खोबऱ्यामध्ये मी जो मसाला दाखवलेला ना त्यातला फक्त 2च चम्मच त्यात टाकला होता. बाकीचा मसाला मी आता नेक्स्ट कुठली तर भाजी वगैरे आम्ही घरात करू ना तेव्हा थोडं थोडं 1 चम्मच त्यात टाकला जाईल. हा. आणि गाईज कसं असते माहिती आहे काय, आम्ही बीटचं कायम यूज करतो. आमच्या घरात बीटचं ग्रेव्ही कायम असते, म्हणजे आमटीला लालपणा यायसाठी किंवा टेस्ट हेल्दी पण राहते आमटी त्यासाठी. सो त्याने गोडवा येत नाही. क्वांटिटी कसं आहे, त्याची क्वांटिटी जास्त असते असं नाही. बाकी खोबरं ते सगळं मसाला वगैरे पण असतोच ना तिखट. तर स्पायसी झाली होती बिर्याणी, एकदम छान झाली होती बिर्याणी. तुम्ही बघितलं जशी दिसतात तशीच झाली होती. जे सुक्कं मटण होतं ग्रेव्ही ते तर एकदम खतरनाकच झालं होतं. मला यूज करायचं असलं तर यूज करू शकता. आता मला यूज करायचं होतं बीट त्यात म्हणून मी यूज केला, अदरवाईज नाही केलं तरी पण चालतंय. पण आपण बीटनं ते जाण येते आमटीला. तुम्ही लाल कट बघितला सगळं बीटमुळे झालं होतं ते. आणि असं पण कुणाला ज्याला बीट आवडत नसेल त्यांनी नक्की ट्राय करा. आणि बीटचा उपयोग पण होते. सो आम्ही त्याच नाही तर हर एका भाजीमध्ये वगैरे बीटचा थोडासा पेस्ट टाकतोय. जसं आला त्या दिवशी पावभाजी केली होती, पावभाजीत पण बीट टाकलं होतं. कलर स्पायसी एकदम. आणि आम्हाला स्पायसीच आवडतं, गोड आवडत नाही. त्यामुळं त्याचा काही एवढा इम्पॅक्ट पडत नाही गोडवा. सो चला गाईज, सो भारी भारी कमेंट केलाय तुम्ही. भारी वाटलं आम्हाला बिर्याणीचं सगळ्या ब्लॉग बघून, ब्लॉगच्या कमेंट बघून. आणि काय तुमचे अजून काही प्रश्न असतील तर लगेच कमेंट करा, आम्ही त्याचं सगळं आन्सर करू. आणि आत्ता मम्मी गेली होती 4 वाजता. सो आत्ता आल्या टेरेसवरनं, वाजले 7:30. टेरेसवर गेली की खाली येतच नाही. आणि आता समोर आली बघ, आधी गेली तिकडं किचनमध्ये. सो चला आता आम्ही जातोय शूटला, कारण की इथं शूट आहे. म्हणजे आमटी करायसाठी आले. थांब जरा, तुला एक सांगायचं आहे. पप्पाचा फोन आलता. मला आला नेट बंद होतं ना. अच्छा, फोन लागला नाही. पप्पाचा फोन आला. पप्पा म्हणले नाही या ना, मग त्यापुरतं आपल्या तिघांना करते. आपल्यापुरतेच का. सो चला आम्ही जातो शूटला. अगं मम्मी काय करायला ग? मस्त पैकी आपल्या टेरेसवरच्या वांग्याची भाजी. आणि हे काय आहे? आणि खीर. मिक्स भाजी. खीर नाही रे बाबा, हा लय दिवसाला शाई साठली होती. मग म्हणलं आता टाइम पण आहे तर करूया. सकाळची घाई असत्या. काय आहे काय पण तूप करायचं चालू आहे. शाई साठली होती. अच्छा. शाईचं तूप चालू आहे करायचं. आपल्या घरचं तूप आहे. हा घरचं मस्त. आणि तिकडे बघू मस्त पैकी तव्यातली भाजी. बापरे, टेरेस गार्डनवरची वांगी बटाटो. बटाटा नाही रे, बटाट नाही ना. टमाटर